तुम्हीही गेल्या काही दिवसापासून रोज बँकेचा मेसेज तपासत आहात का? तुमच्या मनातही एकच प्रश्न आहे का? नमो शेतकरी योजनेचे पैसे अजून का आले नाहीत? काही लोक म्हणत आहेत की पैसे आज येणार. काही म्हणत आहेत की अजून वेळ लागणार. तर काही जण सोशल मीडियावर ठराविक तारखा सांगत आहेत. पण या सगळ्यामध्ये खरं काय आहे? सरकारने पैसे रोखून धरले आहेत का? की अजून काही प्रक्रिया बाकी आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, या हप्त्याबाबत नेमके किती पैसे मिळणार आणि ते कधी मिळू शकतात? या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला उपलब्ध अधिकृत माहितीनुसार सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो. राज्यातील लाखो शेतकरी सध्या एका अपडेटची वाट पाहत आहेत. मोबाईलमध्ये मेसेज आला की आशा वाटते, पासबुक अपडेट केलं की उत्सुकता वाटते आणि बँकेत चौकशी केली की एकच उत्तर मिळतं, अजून पैसे आले नाहीत. मग प्रश्न पडतो, नेमकं चाललंय तरी काय? नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली आर्थिक सहाय्य योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ठराविक कालावधीनंतर हप्त्यांमध्ये आर्थिक मदत दिली जाते. यामुळे प्रत्येक हप्त्यावेळी लाखो शेतकरी बँक खात्यावरती लक्ष ठेवून असतात. पण यावेळी इतकी चर्चा का? कारण अजूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पुढील हप्ता जमा झालेला नाही. यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. कोणी म्हणत आहे निधी संपला, कोणी म्हणतं योजना बंद झाली, तर काही जण वेगवेगळ्या तारखा सांगत आहेत. मात्र या दाव्यांना अधिकृत आधार आहे का? तर नाही. हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा की पैसे तुमच्या खात्यामध्ये येत का नाहीत, जमा का होत नाहीत? योजना बंद झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा नाही. त्यामुळे योजना बंद झाली असं समजू नका. म्हणून केवळ अफवांवरती विश्वास ठेवू नका. थोड्या खऱ्या माहिती विश्वास ठेवा. स्वतः पण जरा चौकशी करा. आणि प्रत्येक हप्त्यापूर्वी काही आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. यामध्ये लाभार्थी पडताळणी, ई-केवायसी, आधार पडताळणी, बँक खाते तपासणी, ईबीडी प्रक्रिया या सर्व गोष्टींचा समावेश असतो. आता तुमच्यासाठी एक प्रश्न, तुमचं ई-केवायसी पूर्ण आहे का? आधार बँकेशी लिंक आहे का? बँक खाते सक्रिय आहे का? या 3 गोष्टी व्यवस्थित असतील तर तुमच्या बाजूने आवश्यक तयारी पूर्ण आहे. पण याचा अर्थ पैसे लगेच येतील का? तर नाहीत येत. कारण अंतिम वितरणाची तारीख सरकार जाहीर करते. म्हणून सोशल मीडियावरती फिरणाऱ्या कोणत्याही तारखेला अंतिम समजू नका. आणखी एक प्रश्न, काही शेतकऱ्यांना पैसे आधी का मिळतात आणि काहींना उशिरा का मिळतात? तर याचं कारण डीबीटी वितरण प्रक्रिया. सर्व बँकांमध्ये एकाच वेळी रक्कम जमा होत नाही आणि काही बँकांमध्ये पैसे लवकर दिसतात, तर काहींना काही तास किंवा काही दिवस लागू शकतात. कारण जिल्हा वाईज पैसे ट्रान्सफर होतात. म्हणजे आज सोलापूर, उद्या पुणे असं. तर आता सर्वात मोठी गोष्ट, जर तुमच्या शेजारच्या खात्यामध्ये पैसे आले आणि तुमच्या खात्यामध्ये आले नाहीत, तर घाबरू नका. अनेक वेळा वितरण टप्प्याटप्प्याने होतं. आता एक छोटीशी सूचना, जर कोणी पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे मागत असेल तर अशा व्यक्तींपासून सावध राहा. सरकारी योजनांचा लाभ कोणत्याही दलालामार्फत मिळत नाही. या हप्त्यामध्ये किती पैसे मिळणार? तर पात्र लाभार्थ्यांना 2,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत मिळण्याची तरतूद आहे. पैसे कधी येऊ शकतात? तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार? तर सध्या अधिकृत माहितीनुसार सरकारकडून अधिकृत वितरण तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र आज उपलब्ध माहितीनुसार जुलैच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये हप्ता वितरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लक्षात ठेवा, ही शक्यता आहे, अधिकृत घोषणा अजिबात नाही. अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर ती अंतिम मानावी. मित्रांनो, कोणतीही व्हायरल पोस्ट, एडिट केलेला स्क्रीनशॉट किंवा अफवापासून घाईघाईने निष्कर्ष काढू नका. अधिकृत घोषणेनंतरच माहितीवर विश्वास ठेवा. ज्या क्षणी शासनाकडून हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर होईल, त्याची माहिती आम्ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि अशाच ताज्या सरकारी योजना आणि हप्त्यांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.